महाराष्ट्र राज्याचे महासचिव वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहब, तुम आगे बढ़ो। ज्यांनी या देशामधील बहुजनांना गुलामीतून, दारिद्र्यातून, दुःखातून, अज्ञानातून बाहेर काढलं, अशा सर्वच महापुरुषांना, विचारांना, महान मातांना आपणा सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो। आज संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पैठण नगरीमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी पैठण यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 32वा नामविस्तार दिन आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजकांनी विद्रोही काव्य संमेलन आयोजित केलेलं आहे। या काव्य संमेलनाच्या अध्यक्षा वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्ष आमच्या भगिनी दिशाताई शेख, विचारमंचावरती उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडी संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष तायडे साहेब, त्याचप्रमाणे माझ्या सोबत या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष भागवतजी कल्याणजी भागवत सर, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल वैसेक, विचार मंचावरील सर्वच आयोजक, मान्यवर आणि या 32वा नामविस्तार दिन जो उत्साहामध्ये साजरा होतो तो साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वच बंधू आणि भगिनींनो, खूप उशीर झालेला आहे। याच्यानंतर देखील कवी संमेलन झाल्यानंतर आमचे मित्र शाहीर सुरेश सदावर्ते यांच्या भीमगीतांचं कार्यक्रम देखील याच ठिकाणी आयोजित केलेला आहे। आम्हालाही पुढे कार्यक्रमाला जायचं आहे। बंधूंनो, आजचा दिवस मराठवाड्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि प्रेरणादायी असा दिवस आहे। बरोबर 32 वर्षापूर्वी ज्या औरंगाबाद मध्ये 1950 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भागातल्या बहुजन समाजातल्या तरुणांना विद्यापीठीय शिक्षण मिळालं पाहिजे, विद्यालयीन शिक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी मिलिंद महाविद्यालयाचं रोपटं लावलं, सुरुवात केली। त्याच ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्या विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, याच्यासाठी जो काही संघर्ष करावा लागला 17 वर्षाच्या संघर्षातनं अखेर महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना झुकावं लागलं आणि त्या विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं लागलं।
तो दिवस आपण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाम विस्तार दिन म्हणून साजरा करतो. त्या दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणतात, या देशामधलं समग्र परिवर्तन तुम्हाला करायचं असेल तर ते शिक्षणाशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही. आणि म्हणून या देशामधली जी काय चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, या देशामध्ये एक व्यवस्था अशी होती की त्या व्यवस्थेला या देशामध्ये विषमता प्रस्थापित ठेवायची होती, कायम ठेवायची होती. माणसानं माणसाबरोबर हीनतेनं वागावं, माणसानं माणसाबरोबर तुच्छतेनं वागावं, माणसानं माणसाचा अपमान करावा, अवहेलना करावी, माणसानं माणसाबरोबर पशुतुल्य व्यवहार करावा, अशी व्यवस्था या देशामध्ये होती. कुणी लढायचं, कुणी शिकायचं, कुणी सेवा करायची, कुणी चाकरी करायची. या व्यवस्थेला छेद देण्याचं काम या देशामध्ये सर्वात प्रथम जर कुणी केलं असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हजारो वर्षापासूनची गुलामगिरी, हजारो वर्षापासूनची विषमता या देशामध्ये होती. ती विषमता मोडीत काढण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. कशाच्या जोरावरती केलं? खरं म्हणजे या देशामध्ये अनेकांनी समता प्रस्थापित व्हावी म्हणून विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढाया केलेल्या. भले चारवाकापासून असेल, चक्रधर स्वामी पासून असेल, तर काल परवा नरेंद्र दाभोळकर असतील, गोविंदबाई पानसरे असतील, यांच्यापर्यंत हा प्रवास सगळा आहे की त्यांना इथं समता प्रस्थापित करायची. संतांची मोठी परंपरा या देशामध्ये होऊन गेली, महाराष्ट्रामध्ये होऊन गेली. त्यांनी देखील समता प्रस्थापित करण्याचं काम, समाजामध्ये अंधश्रद्धा असतील, कर्मकांड असतील, ते मोडीत काढण्याचं काम संतांच्या परंपरेने केलं, संतांनी केलं. आणि ते संत सगळे वारकरी पंथाचे. बांधवांनो, या देशामध्ये बाबासाहेबांसारखा युगपुरुष जन्माला येतो. बाबासाहेबांना शिक्षणाची संधी मिळते. बाबासाहेब परदेशामध्ये जातात, शिक्षण घेतात. आपल्याला बाबासाहेबांचा इतिहास सर्वश्रुत आहे. विजेच्या खांबाखाली अभ्यास करणारे बाबासाहेब, प्रत्येक कोलंबिया विद्यापीठामध्ये 18 तास अभ्यास करणारे बाबासाहेब. एक आसक्ती होती शिक्षणाची आणि ज्ञानाची. बाबासाहेबांना हे समजलं होतं की या देशामधली मला व्यवस्था बदलायची असेल तर माझ्याकडे दुसरं हत्यार नाही, माझ्याकडे दुसरी व्यवस्था नाही, माझ्याकडे फक्त एकमेव हत्यार असेल आणि ते हत्यार म्हणजे शिक्षण असेल, ते हत्यार म्हणजे ज्ञान असेल. आणि म्हणून जेवढं जेवढं म्हणून ज्ञान घेता येईल, जेवढं जेवढं म्हणून शिक्षण घेता येईल, बाबासाहेबांना आदर्शासारखं. उन्हाळ्याचे दिवस आहे, डोक्यावरती सूर्य आहे, त्याला तहान लागलेली आहे, पाणी भेटत नाही. अशा वेळेस कुठेतरी पाण्याचा एखादा झरा त्या तहानलेल्या व्यक्तीला मिळावा आणि त्याने आदाशासारखं ते पाणी प्राशन करावं आणि आपली भूक ही शमवावी. तशा पद्धतीने बाबासाहेबांच्या अगोदर या समाजाला शिक्षणाची जी भूक होती, तहान होती, ती शमवता आली नाही. बाबासाहेबांना ती संधी मिळाली. बाबासाहेब परदेशामध्ये गेले आणि बाबासाहेबांनी मनोमनी ठरवलं की मी शिक्षणाच्या जोरावरती इथं शिक्षण घेईन, माझ्या देशात जाईन आणि हजारो वर्षापासून जो खितपत पडलेला माझा समाज आहे त्याचा मी उद्धार करीन. म्हणून बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला. अभ्यास करून इथं आल्यानंतर अनेक लढाया केल्या बाबासाहेबांनी. प्रतिका आहेत आपली, ही जपली पाहिजे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल की आपण कार्यक्रम किती मोठा घेतात त्याच्यापेक्षा तो कार्यक्रम तुम्ही घेतात हे खूप महत्वाचं आहे. सहजासहजी मराठवाड्याला बाबासाहेबांचं नाव मिळालं नाही. 17 वर्ष संघर्ष करावा लागला, अनेकांना शहीद व्हावं लागला, अनेकांची नावं आपण घेतली.
काय परिस्थिती होती त्या काळात? फक्त त्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून 17 वर्ष संघर्ष, हजारो वस्त्या जाळल्या गेल्या, हजारो आमच्या या बहिणींवरती अत्याचार झाले, परंतु माणसं मागे हटली नाही. कारण ज्या बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिला, ज्या बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आमचा सन्मान केला, त्या बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे. आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तसूभरही मागे हटणार नाही. ही भूमिका मराठवाड्यातल्या भीमसैनिकांची. आमच्या मातीमोल असणाऱ्या जगण्याचं, जीवनाचं सोनं करणारे बाबासाहेब अनेक लढाया केल्या. या देशामध्ये आल्यानंतर बाबासाहेब एक आंदोलन करते होते. आपल्याला बाबासाहेबांचा वारसा हा आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेला आहे. जो 4 भिंतीच्या घरामध्ये राहून आंबेडकर वाद सांगत असेल तर त्याचं शहाणपण त्याच्या जवळ ठेवलं पाहिजे. बाबासाहेब परदेशात आले, जेव्हा इथं आले तेव्हा पायजम्यामध्ये आणि धोत्रामध्ये इथले पुढारी वागत होते. बाबासाहेब कोट आणि टाय मध्ये बाबासाहेब फिरत होते. आणि वेळ पडली तेव्हा बाबासाहेबांनी हातामध्ये मनुस्मृती घेतली, मनुस्मृती जाळली. बाबासाहेब महाडच्या चौदार तळ्यावरती गेले आणि त्या चौदार तळ्याचं पाण्याचं राशन करण्याचं आंदोलन केलं. म्हणजे जे पाणी आम्हाला मिळत नव्हतं प्यायला, जिथं कुत्री मांजरी जनावरं पाणी पित होती, ते पाणी मात्र माणसासारख्या माणसांना पिता येत नव्हतं. ते बाबासाहेबांनी तिथं जाऊन प्रतिकात्मक आंदोलन केलं की हे नैसर्गिक पाणी आहे आणि या नैसर्गिक पाण्यावरती जसा कुत्र्या मांजरांचा अधिकार आहे, माणसांचाही आहे. काळाराम मंदिराचं आंदोलन असेल, असे अनेक आंदोलन आपल्याला सांगतायत बाबासाहेबांचे. बाबासाहेब थांबले नाही मित्रांनो. वेगवेगळ्या अंगाने बाबासाहेब आम्हाला पाहावा लागेल. बाबासाहेबांनी संविधान लिहायला घेतलं, जबाबदारी आली बाबासाहेबांवरती. त्या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम, या देशातल्या लोकांना हक्काधिकार देण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून केलं. जसा जो समाज दुर्लक्षित आहे, वंचित आहे, शोषित आहे, उपेक्षित आहे, ज्यांच्या घरापर्यंत कधी अक्षर नावाची गोष्ट गेली नाही, ज्याच्या घरामध्ये पाटी आणि पेन्सिल गेलं नाही, अशा माणसांना, अशा समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे. कारण शिक्षणात तो परिवर्तन करू शकतो, हा बाबासाहेबांचा विचार होता. कारण बाबासाहेबांनी या देशातली जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, ती चातुर्वर्ण्य व्यवस्था उद्ध्वस्त केली. ना रामासारखं धनुष्य घेतलं हातामध्ये, ना भीमासारखी गदा घेतली, ना कृष्णासारखं सुदर्शन चक्र घेतलं. आम्हाला शिकवलं जातंय महाभारतामध्ये, रामायणामध्ये. भाऊ कृष्ण भाऊ आले, हातामध्ये सुदर्शन घेतलं. आपले राम भाऊ आले, हातामध्ये धनुष्यबाण घेतलं. आणखीन कुणी कुणी काय काय घेतलं. बाबासाहेब धनुष्याला हाताला घेतला नाही. बाबासाहेबांना ते चक्र हाताशी घेऊ वाटलं नाही, सुदर्शन चक्र. बाबासाहेबांनी हातामध्ये भालाही घेतला नाही, ना भाला ना भरची म्हणतात ना. बाबासाहेबांनी कोणताच आयुध घेतला नाही की ज्या आयुधाच्या माध्यमातून नरसंहार होईल. ते आयुध बाबासाहेबांनी घेतलं नाही. बाबासाहेबांनी हातामध्ये फक्त पेन घेतला, डोक्यातलं ज्ञान आणि पेन. आणि त्या पेनाच्या जोरावरती बाबासाहेबांनी या देशातली हजारो वर्षापासूनची जी काय व्यवस्था होती तिच्या मुंडक्यावरती पाय दिला आणि एका क्षणामध्ये ती उद्ध्वस्त केली. सगळ्यांना एका रांगेमध्ये आणलं संविधानाच्या माध्यमातून. बाबासाहेबांचा संघर्ष. बाबासाहेब जेव्हा लिहायला बसले मग तर ते अन्याय करू शकले असते कुणावरती, पण ज्यांनी आमच्यावरती पिढ्यानपिढ्या अन्याय केला त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका. जशी या देशामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनं त्यांचा छळ जसा त्यांच्या स्वजातीतल्या लोकांनी केला, त्यांना वाळवंटामध्ये टाकलं, त्यांना बहिष्कृत केलं. परंतु जेव्हा पसायदान लिहिण्याची वेळ आली, पसायदान मागण्याची वेळ आली, तेव्हा ज्ञानेश्वर माऊली असं नाही म्हटले की माझ्या कुटुंबाला बहिष्कृत करणाऱ्याला सोडून बाकीच्यांसाठी पसायदान नाही मागितलं माऊलींनी देवाशाला जाऊन. माऊली म्हणाले, हे सगळेच ज्यांनी ज्यांनी माझा छळ केला त्यांच्यासह सगळ्यांसाठी माऊलींनी पसायदान मागितलं. ही तर खरी खासियत आहे संतांची. तुकाराम महाराजांचं तसंच आहे, सगळ्या संतांचं तसं आहे. बाबासाहेब तर देणाऱ्याच्या ठिकाणी बसले होते. बदलाच घ्यायचा असता बाबासाहेबांना
तर संविधान लिहिताना खूप बदला घेतला असता. पण बाबासाहेबांकडे बदल्याची भूमिका नव्हती, मानसिकता नव्हती. कारण बाबासाहेबांकडे बुद्धाची करुणा होती. म्हणून पिढ्यानपिढ्या अन्याय करणाऱ्याला देखील न्याय देण्याची भूमिका बाबासाहेबांनी. बांधवांनो, आमच्यासाठी बाबासाहेब आयडॉल आहे. कुणासाठी असेल माहित नाही. मी ज्या समाजात पारधी जातीत येतो, माझ्यासाठी तरी बाबासाहेब माझ्या बापापेक्षाही आयडॉल आहेत. कारण आज माझ्या अंगावरती जी कापडं आहेत ती बाबासाहेबांच्या संविधानामुळे आलेली आहे. शिक्षण म्हणून सुरुवातीला म्हणलो की बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. वाघीण कुणी बघितली? लांबून बघितली. तिचं दूध काढता येतं का? माहित नाही. दिसत आहे तुमच्याकडे दूध काढतात वाघिणीचं, तिकडे अकोल्याकडे वगैरे वाघिणीचं दूध काढता येत नाही. वाघिणीचं दूध काढलं तर ते बाहेर विकता येत नाही. आतापर्यंत तरी वाघिणीचं दूध आम्हाला भेटलेलं नाहीये. मग ते वाघिणीचं दूध काढायचं, वाघिणीचं दूध प्यायचं, मग त्या बछड्यासारखं गुरगुरायचं. आता हेच काय आम्ही पाहिलं नाही बाबा, हे काय अनुभवलं नाही. पण एक मात्र आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिलं की गुरगुरतो. ते शिक्षण ज्याने घेतलं माझ्या सकट, माझा बाप 10वी पर्यंत दरोडेखोर होता. मी शिक्षण घेतलं, वाघिणीचं दूध घेतलं. आता कुणासमोरही गुरगुरल्याशिवाय थांबत नाही राहत. तो किती मोठा असू द्या, तो गावचा दादा दांडगा असू द्या, धनदांडगा असू द्या, एसपी असू द्या, कलेक्टर असू द्या, त्याच्या समोर जाऊन जे बाबासाहेबांनी दिलेलं ज्ञान घेतलंय ते ज्ञान घेऊन त्याच्या समोर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आज या देशामध्ये लक्षावधी माणसं गुरगुरतात. त्यालाच म्हणतात वाघिणीचं दूध, जे बाबासाहेबांनी आम्हाला. आणि तेच वाघिणीचं दूध घेण्यासाठी बाबासाहेबांनी औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली 1950 ला. काय मागणी होती रे दादा? ज्याने ते रोपटं लावलं तिथं बाबासाहेबांचं नाव द्यावं. 17 वर्ष संघर्ष करावा लागला नुसतं नाव द्यायला. आम्ही सगळ्या लढाया लढलोय, कोणत्याच लढाईत पराभव झाला नाही आमचा. जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा विषय येतो तेव्हा तेव्हा आम्ही बाबासाहेबांसाठी वाटेल ती करायची तयारी आमची असते. आम्ही मागं हटत नाही. 17 वर्ष संघर्ष करावा लागला. स्वतःला पेटून घेतला. गौतम वाघमारे असतील, पुचीराम कांबळे असतील किंवा आणखी त्याच्यासारखी कितीतरी तरुण पोर असतील. घरावरती तुळशी पत्र ठेवलं आणि बाहेर पडले. माझ्या कुटुंबाचं काही झालं तरी चालेल, बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळालं, सहजासहजी नाही मिळालं. पाणी देखील सहजासहजी नाही मिळालं. एवढा मोठा प्रकांड पंडित बाबासाहेब, त्यांना देखील संघर्ष करावा लागला. 17 वर्ष नाव देण्यासाठी संघर्ष करावा लागला. जे जे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं त्या दिशेने आपण गेलं पाहिजे. सहजासहजी मिळणार नाही. आम्ही 2 हाताच्या लढाईमध्ये कायम जिंकत आलेलो आहे. आमच्या सारख्याला चिंता वाटते, खेद वाटतोय त्या गोष्टीचा की बाबा रे, बाबासाहेबांनी जे जे सांगितलं ते ते ऐकलं. चांगलं राहायला सांगितलं, चांगलं राहतोय. अर्धपोटी राहत, चांगले कपडे घाला, कपडे घाल. उपाशी राहा, लेकरं शाळेमध्ये घाला, लेकरं शाळेमध्ये घालतो. चांगल्या घरामध्ये राहा, चांगल्या घरामध्ये राहतोय. त्या काळात बाबासाहेब टायकोट मध्ये असायचे, सुटात असायचे, बुटात असायचे. आमची माणसं सुटा बुटात राहायला चांगलं जगलं, स्टँडर्ड. ह्या रस्त्याने जा, त्या रस्त्याने गेलो. एक खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कायम स्वरूपी असते की बाबासाहेब म्हणाले होते, बाबा रे, तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचं आहे. सत्ताधारी जमात म्हणजे काय? तुम्हाला खुर्चीवरती जाऊन बसायचं आहे. मग ती ग्रामपंचायत असेल, नगरपालिकेची असेल, महानगरपालिकेची असेल, किंवा जिथं कायदा होतो त्या विधिमंडळामध्ये आमदाराची असेल किंवा संसदेमध्ये खासदाराची असेल, तिथं जाऊन तुमची माणसं बसली पाहिजे. तर काहीतरी आपल्या माणसाला देता येतं. बाबासाहेब घटना समितीमध्ये होते म्हणून तर तुम्हा आम्हाला देता आलं. बाबासाहेबांना ऐवजी दुसरं असतं कुणी तर, एखादा गोळवळकर असता, गोडसे असता तर काय केलं असतं? काय मिळालं असतं बाबा आपल्याला? काय मिळालं असतं? आणि बाबासाहेब घटना समितीत होते ना, म्हणून तर तुम्हा आम्हाला हक्क अधिकार मिळाले, माणसाचा चेहरा मिळाला. बाबासाहेब नसते तर प्रश्न विचारा, स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे.
आणि या आपल्या गरीब माणसाच्या समस्येचं मूळ कशात आहे? बाबासाहेब म्हणाले होते सत्तेमध्ये आहे. आपली माणसं सत्तेत का जात नाही? आज नामविस्तार दिनाच्या निमित्तानं आपण विचार केला पाहिजे की बाबासाहेबांचं ते स्वप्न आहे की तुम्ही सत्ताधारी बनला पाहिजे. लढायचं लागत नाही, खाण्याच्या नादाला लागत नाही. आपलं इतकं खातो आम्ही. तरी अंगात येत साऱ्या निवडणुकीत काय काय होतंय काय कळत नाही. 1000 रुपये दिले आणि मटणाची पिशवी दिली की आम्ही लगेच चिकनच्या बाजूने येऊन जातो. अरे आपल्या इतकं मटण जगाच्या पाठीवरती कुणी खात नाही, तरी इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही मटण देणाऱ्याच्याच बाजूने जातो, मटण देणाऱ्याच्याच बाजूने जातो. जिथं कुठं पार्टी असतील तिथं खायला जातो. पण त्या निवडणुकीची मटण तरी कशाची आहेत? आमच्या नेवाशाची मागची निवडणूक झाली, निवडणुकीनंतर आमच्याकडचे कुत्रेच गायब झाले. एकही कुत्र सापडलं. बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं ना, तुमचं मत हे मीठ मिरची वारी विकू नका. बाबासाहेबांनी जसं पेनाचं हत्यार दिलं, बाबासाहेबांनी जसं शिक्षणाचं हत्यार दिलं, बाबासाहेबांनी जसं ज्ञानाचं हत्यार दिलं, तसं बाबासाहेब त्याच वेळेस म्हणाले पुढची लढाई करायची आहे तुम्हाला सत्तेत जायचंय, तुमचे हक्क अधिकार मिळवायचे, घरात कुणी देणार नाहीये. जे मी दिले ते तुम्हाला शाबूत ठेवायचे. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी आणखी एक हत्यार दिलं आम्हाला, आणि ते हत्यार म्हणजे मतदानाचं हत्यार. आज आम्हाला तलवारी बंदुका नाही लागत. आमचं ते हत्यार जे बाबासाहेबांनी दिलं, ते हत्यार आम्हाला घासून पुसून ठासून आपल्याला कामाला लागावं लागतंय. साला काय होतंय काय माहिती? 4.5 वर्ष आम्ही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळे हात नाही वर आले, सगळे खरंच नाही, दोन्ही हाताने बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे 4.5 वर्ष करतो आपण. खरं की नाही? मला पटतं, तुम्हाला पटणारच. 4.5 वर्ष बाबासाहेबांच्या फोटोची कोणी विटंबना केली ना, नुसती प्रतिकृती संवेदनाची विटंबना केली तर जगात पडसाद उमटले. परभणी मधले सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला पोरगा मारला. आम्ही समजून घेणार आहोत की नाही? कशामुळे प्रतिकृतीची विटंबना झाली? आजच्या दिवशी बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्यावर अत्याचार होतोय. बांगलादेश मधल्या अल्पसंख्याक हिंदुत्वावरती अन्याय होतो म्हणून परभणी मधल्या भाजप आणि आरएसएसच्या भांडवलांनी मोर्चा काढला. इथल्या हिंदूंचं काय नाही बाबा, ते मेलं काय, जगलं काय, उपाशी झोपलं काय, काय त्याच्या वाचून काय त्यांना पडलं. पण त्यांचे हिंदू पण कोण? जेव्हा बामण अडचणीमध्ये आला की सगळे हिंदू होते. अगदी आमच्या वडार कायकाडी गोसाव्यापासून सगळे हिंदू. त्यांच्यावर अन्याय झाला तो त्या जातीचा. सोमनाथ सूर्यवंशी ऍडव्होकेट वडार समाजातला पोरगा हिंदू धर्माने, पण त्या मोर्चामध्ये गेला नाही. प्रतिकृतीची विटंबना झाली म्हणून दुसऱ्या दिवशी निघालेल्या संविधानवादी लोकांच्या मोर्चामध्ये गेला, पोलिसांनी धरला, जात समजली, ठोकला मारला. का मारला? अरे तू हिंदू होता ना, वडार होता ना, तू काय करतो संविधानवाद्याच्या मोर्चामध्ये? पोलीस म्हटले तू तर तिकडच्या मोर्चामध्ये जायला पाहिजे होता. तो म्हटला जरी मी धर्माने हिंदू असलो तरी बाबासाहेबांच्या कायद्याचा अभ्यासक आहे, वकील व्हायला निघालेलो आहे. हेच खटकलं त्या पोलिसांना. त्यांनी इतका ठोकला मनके तुटूस्तोर मारला. आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही, तर त्याला श्वसनाचा दुर्धर आजार होता म्हणून तो मेला. ही जी अवलाद आहे ना फडणवीसाची, ही अवलाद कुणाची आहे माहित आहे? ती त्यांची अवलाद आहे की ज्यांनी तुकाराम महाराजांना तुमच्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून मारलं आणि गावात आवई पुठवली रामेश्वर भट्ट आणि मंबाजी भट्टाने की संत तुकाराम महाराजाला वैकुंठाला जायला पुष्पक विमान आलं होतं. मंबाजी भट्ट, रामेश्वर भट्ट खोटा बोलणारे ही त्यांची अवलाद. कोणती? फडणवीस. श्वसनाच्या दुर्धर आजाराने मेला. बाळासाहेब होते म्हणून हायकोर्टात गेले, कोर्ट घातला, लढले. हायकोर्टाने सांगितलं पोलिसांच्याच मारहाणीमुळे. हे थांबलं नाही. रामेश्वर भट्ट आणि मंबाजी भट्टाची अवलाद फडणवीस हे थांबलं नाही. पोलिसांना वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलं. बाळासाहेब म्हटले असं का? सुप्रीम कोर्टात जातोस? मी पण बाबासाहेबांचा नातू आहे.
बाळासाहेब देखील सुप्रीम कोर्टात गेले, काळा कोट घातला, आर्ग्युमेंट केलं. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल तसाच ठेवला आणि सांगितलं पोलिसांच्या मारहाणीमुळे. मग मंबाजी भट्ट आणि रामेश्वर भट्टाची जी अवलाद आहे फडणवीस, मग त्याची धावपळ सुरू झाली. मग तुमच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईकडे गेले, 10 लाख देतो, 20 लाख देतो, कोटी देतो. अरे वडार समाजातली सोमनाथची ती आई पोरगा गेलाय, ती 50 लाखाला 1 कोटीला जुमानलं नाही, लाख मारली, बाळासाहेबांच्या बरोबर उभी राहिली आणि मुलाला न्याय मिळवून दिला. जी माऊली 1 कोटीला लाख मारते, तिथं निवडणुकीतून आम्ही 1500 रुपये घ्यावे, आम्हाला लाज नाही वाटत? हे सांगितलं बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी सांगितलं स्वाभिमानानं जगा, सन्मानानं जगा, स्वाभिमानानं जगायला शिका. ही जे फोटो लावलेत ना, हे माझं पोरगं, माझं प्रपंचाचं काय, माझ्या कुटुंबाचं काय, आणि माझ्यावर खूप कर्जाचा डोंगर झाला म्हणून आत्महत्या नाही केली त्यांनी. ते लढले, बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी लढले आणि शहीद झाले. तो चिरा घेऊन, तीच ज्योत घेऊन, तोच विचार घेऊन आज आपण इथून केलं पाहिजे आपल्या गावामध्ये, घरामध्ये, वस्त्यांमध्ये, आणि सांगितलं पाहिजे की इथून पुढच्या लढाईमध्ये बाबासाहेबांचं जे अपूर्ण स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण करीन. आणि ते स्वप्न कोणतं? आपण जे म्हणतो ना संविधान बदलायचं, संविधान बदलायचं, बरोबर बदलणार आहेत, पण रस्त्यावरती राहून ते बदलणं थांबणार नाहीये. ते थांबवायचं असेल तर आपल्या विचाराची माणसं विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये गेली पाहिजे, तरच तिथं मोदी आणि शहाला आपण थांबवू शकतो. रस्त्यावरती किती आंदोलन केली तर थांबवू शकत नाही आपण. नाम विस्तार दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी संकल्प करूया, या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा पक्ष कोणताच नाही, नुसता वापरणार आहे. शेवटचे 2 दिवस वापरायची, मतं घ्यायची, त्यांनी निवडून जायचं, पुन्हा 5 वर्ष तुमच्या आमच्या वस्त्यांकडे फिरायचं नाही. एकही पक्ष आमचा नाहीये, फक्त वापरून घेणारे आहेत. आमची मतं घ्यायची, सत्ता त्यांची, वोट हमारा राज तुम्हारा. बरोबर आहे ना? मतं आपण द्यायची, राजे त्यांनी व्हायची. अरे आम्ही राजे कधी बनणार आहोत? वोट हमारा, राज भी हमारा. हा संकल्प मला असं वाटतं की या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने केला. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी जोरात आहे. ती गरिबांचं, शोषितांचं, उपेक्षितांचं, ओबीसीचं, गरीब मराठ्यांचं, मुसलमानांचं, भटक्यांचं, आदिवासींचं नेतृत्व करते. त्यांना सत्तेमध्ये पाठवायचा विचार करते. अरे पाणी लवकर मिळालं नाही तर सत्तेची खुर्ची कधी लवकर मिळणार आहे? पण ती मिळणार नाही असं रडत बसण्यापेक्षा वारसा आमचा संघर्षाचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा, झुकले नाही, लढत राहिले, शेवटपर्यंत लढत राहिले. तो वारसा आमचा आहे. बाळासाहेब देखील आज सत्ता मिळेल, उद्या मिळेल, मिळेल, लढलं तर पाहिजे, लढलं तर पाहिजे. त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये उभं तर राहिलं पाहिजे. गावातली सत्ता असेल, ग्रामपंचायतची, उभं तर राहिलं पाहिजे. गरीब माणसांना बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि इथून पुढच्या काळातली लढाई ही सत्तेची लढाई करावी लागणार आहे. शिक्षण घेतलंय, प्रपंच केलाय, कुटुंब चांगली झाली, संपत्ती आली, संपन्नता आली. वामनदादा म्हणतात, तुझ्या हाती तूप दिलं, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तूप दिलं, तुझ्या हाती साय. समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय? मेलं तरी चालेल समाज, मला मिळतंय ना सगळं. वामनदादांची खंत आहे. आणि म्हणून ज्याच्या ज्याच्या घरामध्ये बाबासाहेबांचा विचार आहे, म्हणत असेल की मी सकाळी जय भीम म्हणतो, मी बाहेर पडलो की जय भीम घालतो, मी बाबासाहेबांना वंदन करतो. अरे म्हणजे तुम्ही बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करत नाही. तुम्हाला बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करायचं असेल तर पारामधल्या माणसापर्यंत जा, बहुजनांपर्यंत जा, गरिबांपर्यंत जा आणि त्यांना आपल्या बरोबर जोडा. त्यांना त्याच्या अधिकाराची, हक्काधिकाराची जाणीव करून द्या. म्हणजे बाबासाहेबांचं मिशन पूर्ण केल्यासारखं होईल. आपल्या हातात तर आहे, तूप आहे, सायपण आहे, गरीब समाजाचं काय? आणि आज नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की इथून पुढचा काळ महाराष्ट्रामध्ये येणारी सगळी सत्ता, सगळ्या निवडणुका, काही झालं तरी चालेल, बाबासाहेबांचं पोस्टर फाडणं याच्यापेक्षाही सगळ्यात मोठी विटंबना आपलं मत विकणं ही सगळ्यात घोर विटंबना आहे बाबासाहेबांची. म्हणून संकल्प केला पाहिजे की बाबा रे मी मत विकणार नाही. आता घरात लोक पैसे आणून देत असेल तर काय करावं? पार्ट्या एवढ्या झाल्या, पक्ष एवढे झाले, घरातला बंडल फेकते, ठीक आहे, बंडल फेकले तर फेकले, घ्या, लुटा,
पण मत मात्र आपल्या पक्षाला द्या, वंचित बहुजन आघाडीला द्या, बाळासाहेबांच्या उमेदवाराला द्या. बाळासाहेब या सगळ्यांचा बाप आहे, बाप. जेवढे सगळे पक्ष आहेत ना, त्या सगळ्या पक्षांचा बाप या देशामध्ये, या राज्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि मग त्यांचे हात मजबूत करण्यासाठी बाबासाहेबांचं मिशन आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, बहुजनांना सोबत घ्या. सत्तेची दारं बाळासाहेबांनी केलेली आहेत. आपल्या सारख्यानी फक्त बुटा सकट लात मारायची त्या दरवाजावरती आणि आत घुसायचं. लात मारताना मात्र मतदानाचं हत्यार हातामध्ये घ्यायचं आणि इथून पुढची सत्ता आपण आपल्या ताब्यामध्ये घ्यायची. हा संकल्प मला असं वाटतं की आज नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आपण करूया. मला खरं म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. तुम्हाला कविता ऐकायच्या, त्याच्यानंतर आमच्या कवयित्री, विद्रोही कवयित्री आहेत आमच्या. सगळ्यात मोठा विद्रोह या देशातला कुणी केला असेल तर बाबासाहेबांनी केलेला. पाणी पेटवलं, पाणी बाबासाहेबांनी. पाणी जागतिक स्तरावरचं मानव मुक्तीचं आंदोलन होतं. जागतिक स्तरावर जगाने नोंद घेतली. पाण्यासाठी आंदोलन, पाणी पेटवलं बाबासाहेबांनी. आमच्यासाठी सगळ्यात विद्रोही युगपुरुष कोणता असेल या देशामध्ये? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही जे काही सन्मानानं जगतो, अंगावरची कापडं आहेत, 30 गाड्या, 30 लाखाच्या गाडी फिरतोय, कुणाचं देण आहे? हे बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत माझ्यासारखा कार्यकर्ता असा विचार करतो की बाबासाहेबांचं मिशन पुढे घेऊन जायचंय. आणि ते मिशन या देशामध्ये कोण घेऊन जाऊ शकतं? कोणताच नेता नाही, दलित नेता नाही, आंबेडकरवादी नेता नाही, बाकीचे भडवे पक्ष सगळे हे वापरणारे आहेत. बाबासाहेबांचं मिशन आज शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाणारा नेता फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. आपण देखील या भागामध्ये जोरकसपणे काम करावं आणि बाबासाहेबांचं मिशन पुढे घेऊन जावं, एवढी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. मला उद्घाटक म्हणून आमच्या सगळ्या संयोजकांनी या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं. आम्ही काय भरभर बोलत नाही, जे बोलायचं ते खरं खरं बोलतो. लागलं तर लागलं, पुढच्या वेळेस नाही बोलिलं तर नाही बोलिलं, काय फरक पडतो? झोपलं तर झोपलं, पण जे पण बोलायचं ते खरं खरं बोलायचं. तुकाराम महाराज म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल बहुजन. आम्ही यांचे वारसदार आहोत, आम्ही यांचे अनुयायी आहोत. तोच विचार आम्ही पुढे घेऊन जाऊया. आपण ही जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं सरांनीच उद्घाटीय भाषणामधूनच या विद्रोही काव्य संमेलनाची सुरुवात केली असं मानूया.